मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी दाखले मिळण्याच्या प्रक्रियेत शासनाकडून होत असलेल्या दिरंगाई विरोधात येत्या 29 ऑक्टोबरपासून आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाचा निर्णय घेतलाय। याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांचा सोलापूर जिल्हा दौरा होत असून जिल्ह्यात 4 ठिकाणी त्यांची सभा होणार असल्याचं समजतंय। मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे 10 प्रमुख मागण्या केल्या आहेत। त्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत ते आपण या बातमीपत्राद्वारे जाणून घेणार आहोत। याच सोबत पंढरपूरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत या संदर्भातही या बातमीपत्रामध्ये आपण माहिती घेणार आहोत। मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत थेट सरकारवर निशाणा साधलाय। त्यांनी सांगितलंय की मराठ्यांना वेड्यात काढण्याचं काम सुरू असून कधी काळी मराठा समाज एकवटला, त्यामुळं आपल्याला आता काळजीपूर्वक पुढे जायचंय। 29 ऑगस्टला 3 वर्षे आपल्या लढ्याला पूर्ण होत आहेत। आता 29 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा शेवटचा निर्णायक लढा आपल्याला उभारायचा आहे। आपल्या समाजातील मुलांचे हाल होत आहेत। गेल्या 3 वर्षांपासून आपण रक्त जाळत आहोत, त्यामुळे समाजाच्या लेकरांसाठी शेवटचा निर्णायक आंदोलन आता करणार आहे। यावेळी एकानंही घरी थांबायचं नाही। 58 लाख नोंदीचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय सोडायचं नाही। हैदराबाद गॅजेटियर दिलं तर मग प्रमाणपत्र का दिलं नाही? मराठ्यांना टार्गेट कशामुळे करता? आधी तुम्ही स्थानिक चौकशी अहवाल आणला आणि आता मराठा समाजाच्या मुलांना टार्गेट केलं जातंय। यांच्या श्रेयवादाच्या लढाईत मराठ्यांचा जीव जातोय असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। आता जाणून घेऊया मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख 10 मागण्या काय आहेत त्या। राज्यात सापडलेल्या 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या ही प्रमुख मागणी आहे। याचबरोबर हैदराबाद गॅजेटियरनुसार मराठवाड्यातले सगळे प्रमाणपत्र घ्यायचे आहेत असंही त्यांनी सांगितलंय। सातारा, कोल्हापूर, पुणे, औंधा आणि बॉम्बे या 5ही संस्थांच्या गॅजेटियरची अंमलबजावणी GR सहित झाली पाहिजे। मराठा आंदोलकांवरील दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत। ओबीसीच्या सर्व सोयी सुविधा मराठा समाजाला लागू करा। अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातील व्याज परतावे देण्यात यावेत। सारथीच्या योजना पुन्हा सुरू करण्यात याव्यात। मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं। SC/BCचे ESBC आणि SWS मधून निवड झालेल्यांना तातडीनं नियुक्त्या द्या। मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना नोकरी आणि आर्थिक मदत द्यावी। या प्रमुख 10 मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी आता निर्णायक लढा लढण्याचा निर्धार केलाय। मनोज जरांगे पाटील हे दिनांक 8 व 9 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्याच्या 2 दिवसीय दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात 4 सभा, बैठका आणि समाज बांधवांशी संवाद साधणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे जिल्हा निमंत्रक माऊली पवार यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्याची सुरुवात शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथून सकाळी 10 वाजता इशारा सभेने होणार आहे। यानंतरची सभा माढा येथे दुपारी 4 वाजता होणार आहे। यानंतर पंढरपूर येथे जरांगे पाटील यांचा मुक्काम असणार आहे। तर रविवारी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे समाज बांधवांशी बैठक होणार असून यानंतर सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे सायंकाळी 4 वाजता जरांगे पाटील यांची इशारा सभा आयोजित करण्यात आली।